वा 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 वा, अति सुंदर अति सुंदर. एकाचा नंबर विराचे गाणंच लय भारी आहे. परत 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 क्यूट क्यूट. ए पटापट झटपट पटापट. सो मित्रांनो, दिवस आहे दुसरा आणि आज आम्ही इथून चेकआउट करतोय आणि आज आहे द्वारकेतच आहे आम्ही अजून. आणि जायचं कुठे कुठे आहे आपल्याला? इथे द्वारकेमध्ये जेवढे काही स्पॉट आहे जवळपासचे ते आम्ही कव्हर करणार आहे. आणि एक ज्योतिर्लिंग आहे, काय नाव त्याचं? महादेवाचं ज्योतिर्लिंग आहे, एक तिथं जाणार आहे आम्ही. आणि यस, ज्योतिर्लिंग आहे. आणि हा आजचा मस्त दिवस आहे, आणि दुसरा दिवस आहे आज. द्वारका बेटला जायचंय. बोटनी जाणार आहे. म्हणजे समजा द्वारकेचं जे द्वारकाधीशचं मंदिर आहे ते ऑफिस आहे कृष्णाचं, आणि घर ते द्वारका बेट आहे. तर तिथं चाललोय, बोटनी जायचंय. आणि आता बघू, निघतोय आता. आणि आजचाच संध्याकाळचा प्लॅन आहे आमचा की इथून सोमनाथला जायचं. सोमनाथ आहे 237-240 किलोमीटर आहे. हा, मग आज निघायचंय, मी सांगतोय मी कळवलं त्यांना. हा, मग आज निघतोय. आणि बघूया पुढे. सकाळी सकाळी वाजले किती आता? 9:30 पावणे 10 होत आहे. आणि आम्ही निघतोय, सगळ्यांचं आवरलं वगैरे, गाड्या निघाल्या. चला मिळूयात पुढे. सो मित्रांनो, आजच्या दिवसाचा पहिला स्पॉट आहे आमचा भडकेश्वर महादेव मंदिर म्हणून आहे. इथे हे विद्येश्वर महादेव मंदिर आहे. आणि आय थिंक इथे जत्रा भरते वाटतं. इथे आलोय आम्ही. जबरदस्त महादेवाची पिंड आहे, एकदम खतरनाक. केवढी मोठी पिंड आहे. गॉगल का नाही? आलो पुढे आणि इथे विषय दिसला, आणि विषय घेतला नाही असं होत नाही. हा घेऊन टाकलेला आहे मस्त पैकी. कशी वाटते? मस्तच वाटते, जबरदस्त. आणि हा समोर समुद्र आहे. वा 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 वा, एक नंबर एक नंबर. दीदीने घेतलं होतं का? दीदीने घेतलं होतं. सो हे जबरदस्त मंदिर आहे मित्रांनो. पूर्ण समुद्र मस्त आहे नी. हालवर भारी वाटते, थोडस एकदम मस्त वाटत. तो म्हणतो बदलू पण शकतो आपण. हा, करू ना. जर आवडला वेगळा तर हो भाई भाई भाई, काय सुंदर आहे यार. इथं मॅगी. वाह वाह, याचा ड्रोन शूट घ्यायला पाहिजे ना. हा समुद्र, अथांग अरबी समुद्र, वाव एक नंबर. मस्त आहे यार, मस्त आहे मस्त आहे. हे बघा मित्रांनो यार, एक नंबर. समुद्राच्या मध्येच मंदिर आहे. आणि मी आलेलो आहे, चाललोय आता दर्शन घ्यायला. समोर मागे असा समुद्र आहे. वा वा वा, एक नंबर. आमची पब्लिक तिकडे फोटो बिटो काढते. कसली सिरीन प्लेस आहे, गर्दी नाही काही नाही. असं भारी वाटतं मला, एकदम छान आवडतं. मस्त पाहिजे असं पाहिजे. एक नंबर. फोटोशूट चालू आहे. फोटोशूट हा चांगला आहे का? छान आहे, मस्त आहे. नीट पाय बरं उन्हात असं. मला तर गाणं बघितल्याशिवाय नाही कळणार. इथलं सुंदर मंदिर आहे यार. तिथं फोटोशूट वगैरे केलाय आम्ही मस्त पैकी. पण भारीच आहे, जबरदस्त आहे. मी चलो. ते लाईट हाऊस आहे, द्वारका लाईट हाऊस. तर तिथं आम्हाला जायचंय आता. तर आम्ही जाणार आहोत तिथे. सनसेट पॉइंट पण आहे तिथं. येस. तर आता आम्ही कुठे निघालोय हो? बेट, BEYT.
बेट द्वारका. बेट द्वारकेला निघालोय आणि इथून आम्हाला तिथे 30 श्रीकृष्णाचं घर आहे, घर म्हणतात ना, हा त्या घरी चाललो आपण. तर ऑफिसला आलो होतो काल आपण. कुठे आलो होतो? काल ऑफिसला होतो. ऑफिसला आलो होतो आम्ही Yes. कृष्णांच्या ऑफिसला आणि आता आम्ही निघालोय थेट पण मला द्वारका बेटला. एरिया आवडते बरं. ती बघ तिकडे मंदिर बघ कसं आहे. कुठे हो? जाऊ ना ते. ते नाही मंदिर, पण ते मंदिर वाव किती भारी. छान आहे. एरिया भारी वाटतं बरं का स्ट्रक्चर मला. मस्त आहे इथलं. मंदिरांचं स्ट्रक्चर कुठे ते मंदिर? हेलिपॅड हा, इथं वाव. हेलिकॉप्टर वगैरे होतात, ते झूम करून दाखवतात ना. वाव मस्तच मस्तच. हे झाडे मध्ये मध्ये येत आहे ना, तर ते असं एकदम दिसत नाही. ओके ओके ओके, दिसलं 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 दिसलं. ओके, मस्त आहे ना. हो एकदम मस्त. इथे आहे ना, आपण बाईक घेऊन यायला पाहिजे. तो समुद्र Yes. बघ तिकडे दिसते. ऍडव्हेंचर बाईक. आणि बापरे काय बोटी इथे. मॅनग्रोव्स पण कुठे? इकडे. हा? मला नाही दिसले. हे किती बोटी बघा ना इथे. बोटच बोट. घ्यायची का आपल्याला एक? घेऊन डायरेक्ट घ्यायची का उचलून आपल्या Yes. गाडीत टाकून घेऊ आपण? घेऊन टाकू ना. अ? चष्मा कसा दिसतोय मला. नवीन घेतलाय बघा आज आम्ही चष्मा खरेदी केला. आम्हाला खूप चष्मे लागतात. चष्मे खूप आवडतात आम्हाला. एक माझा आहे. अरे हा इकडं पाणी बॅक वॉटर्स इकडे. माझं छान आहे तुमच्यापेक्षा, माहितीये का? ओके. तर हा माझा चष्मा आणि yes, मस्त आहे एकदम. इथलं स्ट्रक्चर वगैरे सगळं डिफरंट आहे ना. वेगळंच पण मस्त आहे. थोडं भारी वाटतं. मस्त आहे, छान वाटतंय. रोड वगैरे एकदम क्वालिटी. आणि इथे खूप कचरा केला ह्या गाडीचं मला खूप कौतुक करावं असं वाटतं. काय सुंदर गाडी बनवली त्यांनी ओझं वाढण्यासाठी. एकदम भारी. तर आता किती वाजले आपले? आपले 11 वाजले. आपले 11 वाजले आणि आता आपल्याला पोहोचायला अजून अर्धा तास लागणार आहे. येस. सो तुम्ही गोरे झाले तो? मी गोराच. हा, मी गोरी आहे तुमच्यापेक्षा. हे मीठ आहे? येस, इकडे पण आहे. कुठे? तिकडे नाही. बाबळी. बाबळी बाबळी बाबळी. अरे बापरे, इथं काय बाबळींचं जंगल लावलंय काय यांनी? नगरला आल्यासारखं वाटतंय. हा ना, नगर नगर नगर. हात करताय जरा. त्याला किती मजा येते बाहेर. अरे गेलं. गेला. अरे अरे अरे. गेला. वाव, इथं मीठ तयार करता का हो? येस, दिस इज मिठादर्स. आणि हा पूल बघ ना यार, इथं ड्रोन पाहिजे होता राव. वाव, किती मस्त इकडनं रोड आहे बघा ना. इकडचे. समंदर. ते म्हणतात काय माहिती का, कोणती ही? समोरची. टाटा केमिकल्स. टाटा केमिकल्स. येस. फॅक्टरी केवढी मोठी आहे यार. इथं आपल्याला काम भेटेल का? मग आय कॅन वर्क एव्हरीवेअर. विषय कसा आहे माहिती का, असं म्हणतात तुम्ही गाडीमध्ये, जे मोठ्या गाडीमध्ये 4 व्हीलर मध्ये फिरायला गेले ना, तर तुम्ही ती जागा बघता, बट जर तुम्ही 2 व्हीलर वरती आले ना, तर तुम्ही ती जागा अनुभवता. बरोबर. यू कॅन फील दॅट प्लेस, यु नो. काय काय? व्हॉट आय नो? काय नो यू नो? तुम्ही जर 2 व्हीलर वरती गेलात तर ती जागा तुम्ही फील करता, ओके. असं म्हणते. 4 व्हीलर मध्ये फक्त बघतो. बघतो. येस. अच्छा. हे बघ मिठा घर बघ. कुठे?
हा हे इथे या मिठासाठी सिटीचं नावच लावलेले मिठापूर आहे. मिठापूर म्हणजे सॉल्ट सिटी. इकडे सगळं मीठ बनवलं जातं. आणि बापरे काय हा हे? समुद्र आहे की इकडे समुद्र आहे मला ते कळत नाही. अरे बापरे काय हे बोटिंगचा नजारा. बोटच बोट आहे. हे चालू आहे ना हो? हं. इथं मासेमारी नाही होत काही नाही मग फक्त कशासाठी या बोट्स. माय गॉड मोठ्या मोठ्या बोट्स एवढ्या मी मालवणला सुद्धा नाही पाहिले. There are boats and boats and all. वाव काय छान बोट्स आहे. इथं काय बोट्स मॅन्युफॅक्चर होतात काय? बोट असू शकतं बरं का. बोट मॅन्युफॅक्चरिंग स्टेशन. काय गॉट मॅन्युफॅक्चरिंग. बोट नाही का बोट. बोट मी हे बघ ऐकलं मीठ आहे boat बघ. इथं मीठ तयार होतं. कुठे मीठ मला तर सगळं बाबळीच दिसतंय. कुठे मीठ. हा होय, खरंच मीठ तयार होतं इथं. मीठ आहे ना चौकोन मोठे तयार करतात त्याच्यात ठेवतात तेव्हा जायचंय का आपल्याला. वाव हे यार याचं शूट घे ना. वाव काय छान आहे. ड्रोन पाहिजे यार ड्रोन. आणि असं एवढंच खास नाही येत माहिती का. जस्ट वाव. इथून असं काही येत नाही यार. दिसत नाही तर ड्रोनच पाहिजे. ते कृष्णाचं तिथे पंख पण आहे बरं का त्या ह्याच्यावरती. इथून दिसतं आणि हे बघ राईटला बघ. जस्ट मित्रांनो मी चालवायला घेतलेली मस्त पैकी आम्ही आणि घरच्यांना नेतोय मी मस्त पैकी. हे बेट द्वारका आहे. तर yes, मी निघतोय आता. आणि येस पुलिस ने पकड़े हो भाई. चला निघतोय आम्ही. खतरनाक विषय आहे मित्रांनो. चला ओके. ऍडव्हेंचर बोलते. बेट द्वारका. सो हे सोने की द्वारका पावनधाम हे रुक्ष्मणी मंदिर आहे मित्रांनो. इथं आलोय आम्ही 12 वाजता आहे. जस्ट बंद होतं हे आणि आम्ही घुसलोय मध्ये आतमध्ये. चला लवकर फास्ट. काही गर्दी वगैरे काहीच नाही इथं आणि आम्ही घुसलोय मध्ये. चला सोन्याची द्वारका. सोनं तर नाही मस्त एकदम वरती फुल भारी असं चकचकीत आरसा वगैरे. किती मस्त आहे. जय द्वारकाधीश. तुम्हाला माहिती का हा सीन कोणता आहे? मग कृष्ण जन्म.
त्यांचे म्हणजे मामा, कृष्णाचे मामा कंस यांनी त्यांना जेलमध्ये ठेवले. आय नो. मध्ये बघा. राक्षसी नव्हती, काय नाव त्याचं, वशिष्ठ ऋषी. गोपियोचे कपडे घालून वरती बसलाय कृष्ण. मीराबाई, कृष्ण भक्त मीराबाई. मगरमंच. देवी. इस्तरी. इस्तरी वा इस्तरी. चपट्या नाकाची इस्तरी. मग मी काही बोलत होतो. चपटे. ए चपटे. मी काय करू राहिलो वय बाहेर. काय रे? दे मम्मीला दे, मम्मीला दे, मम्मीला दे, मम्मीला दे. जा. डुगु 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 डुगु. सुटली वर. हे सर्व जे काही आपण बघितलंय श्रीकृष्णाच्या वेळी जे काही घडत होतं ते सर्व त्यांनी इथे सीन दाखवण्याचा प्रयत्न केलाय मूर्तींद्वारे. छान अशी रचना आहे इथे, सुंदर बनवलंय जे काही घडलं होईल त्यावेळेस. आणि हे बघा, आणि हे सगळे इथे ज्योतिर्लिंग दिलेले आहेत. 12 ज्योतिर्लिंग. अरे हा ओंकारेश्वर झालं, मल्लिकार्जुन झालं, मल्लिकार्जुन नाही झालं. सो असं आमचं दर्शन वगैरे झालंय, आम्ही सर्व बघितले. आतमध्ये खूप सुंदर आहे, नक्की येऊन बघितलं पाहिजे इथे. आणि आता आम्ही चाललो आहे परत बाहेर. तर इथे आमची चप्पल वगैरे त्या घालून घेतो. त्याला भेटूया पुढे. तर आता आम्ही दर्शन घेतले मध्ये आणि तिथे म्हणजे मोबाईल अलाउड नव्हते, त्याच्यामुळे आम्ही ते जमा केले होते काउंटरवर. आणि हे असं काही इथे खरेदीचं विचार चालू आहे. शंख शिंपले तर आता आम्ही मालवणला जाऊन आलो, तिथेच बघितले. बट हे आमच्यासोबत आलेले बाकीचे फॅमिली मेंबर्स, यांना काहीतरी घ्यायचं आहे वाटतं. सो हे खरेदी करताय. पाऊस
बापरे, जसं तळ बनवलंय त्यांनी त्या मिठाच्या याचं. डोंगर डायरेक्ट डोंगर डोंगर. पाहिलं किती मीठ. तर आता आम्ही आलो आहोत इथे. हे आहे ज्योतिर्लिंग. कोणतं? गाणं नाही, नागेश्वर का? नागेश्वर ज्योतिर्लिंग. येस. तर नागेश्वर ज्योतिर्लिंग काय आई टोपी उडून चालली माझी. वेट काय लावलं तो खूप विचित्र दिसतो. ऊनच एवढं आहे की काय टोपी घालावी लागते. आणि ही अशी सुंदर महादेवाची मूर्ती इथे छान. हे मंदिर आहे आणि हे आमच्या मम्मी, हे आमचे आहो आणि ते तिकडे पप्पा आणि ही आमची छोटी भाची बाई. तर भेटूया आपण. आता आम्ही चाललो इकडे मंदिरामध्ये. इधर जातोय देखो. वाव, मूर्ती सुंदर अशी. मी विचार करते की एवढी मूर्ती बांधायला खरंच कलाकार किती हुशार असतात. छान अशी मूर्ती. वाव, जस्ट वाव. अरे पानांची झाडांची पाने गळाली, पण पानांची झाडाची पाने गळाली. आणि आया मी एकटीच पुढे आली. अजून तर हे तिकडेच आहे. कुठं काय गेले? ओ माय गॉड. तर इथून आम्हाला एंट्री दिली आहे त्यांनी. एंट्री गेट. अरे काय म्हणता गुजराती भाषेमध्ये? आमने मजा आवी छे. काय आमने मजा आवी छे. तर जाते आता आम्ही. मंडप. वाव, दिस वाव, ब्युटिफुल ब्युटिफुल ब्युटिफुल. ए खड्डा करते का? खड्डा करून बसला का? वाव, काय सुंदर बनवलंय कलाकारांनी. खरंच आर्ट आहे. कलेचं इथं कौतुक करावं तेवढं कमीच असतं. आणि ते पिजन पण जाऊन बसले माळेमध्ये. महादेव, हर हर महादेव. हा आहे मंदिराचा परिसर छानसा. आणि जास्त काही गर्दी नाहीये, पण सुंदर असा झेंडा फडकतोय. तर अशा काही रांगा इथं आहेत आणि एक 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 आम्ही चाललो इकडे. आता आमच्या 2च बाकी शिल्लक म्हणजे पार करायच्या आम्हाला. मग आम्ही जाणार आहोत मंदिराच्या. आम्ही दरबार देवाच्या याच्यामध्ये. काय म्हणले तुम्ही? भगवान भोलेनाथ की जय. चल ग. हे आहे मंदिर सुंदर असं. माहित नाही मध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही, बट इथून मी शूट करते. जागे करायचं मोबाईल. झालं लवकर. झालं अरे इथेच आहे, गर्दी नाही पुढे. हे मंदिर आहे मित्रांनो. हे बघा वरती बघा कसलं भारी यार. सो मित्रांनो आमचं झालेलं आहे दर्शन वगैरे प्रॉपरली एकदम वन साईड. आणि आम्ही चाललोय. हे एक होतं ज्योतिर्लिंग नागेश्वर धाम म्हणून. आणि येस ते ज्योतिर्लिंगाचं दर्शन वगैरे आम्ही घेतलेलं आहे आणि आम्ही चाललोय आता. चला बघूया पुढे. आता एकदम जबरदस्त भूक लागलेली, कारण वाजलेले आहेत किती 3:30 वाजता आणि इतकी डेंजर भूक लागलेली आहे. सो चला जेवायला जाऊ आता. भरपूर मस्त पैकी खायचं आता. गुजरातला आलोय तर गुजराती थाळी सो येस असं भरपूर म्हणजे छान आहे.
गर्दी आहे, म्हणजे सुट्टीचे दिवस त्यामुळे गर्दी असणार ऑब्विसली. गर्दी आहे आणि आहेत मस्त आहे. चला भेटूया, पुढे जाऊयात. Yes, Papa. Licky sugar, no, Papa. टेलिंग लाईज. नो पापा. No, Papa. ओपन युअर माउथ. Ha ha ha. ओपन युअर माउथ. ओपन युअर माउथ. काहीतरी फंक्शन साठी बनवलंय वाटतं. नाही ना रे अक्षय, इकडे द्वारकेचं वालं आहे ना. नाही ग, द्वारका गेली मागे तिकडे. आपण इकडे आलो. मॅप मध्ये बघ कुठं आलो आपण.